शिल्पी, हे काय नवीन खूळ घातलंस डोक्यात? काही नाही झालं तरी अश्विनीला नाव ठेवत बसतेस. तुम्हाला सगळ्यांना तिचा किती पुळका आहे हे मला चांगलंच माहिती. एनिवे, मी निघतीये. अरे हळू ये. हे काय, कुठे चाललीस? काय ठरलेलं का कुठे जाणारस तू? नाही, माझं तसं काही ठरलं नव्हतं, पण वहिनीचं मात्र ठरलं होतं की शिल्पीला या घराच्या बाहेर काढायचं, हो ना? डोकं बिकं फिरले, काय बोलतेस? नाही रे, काहीही नाही बोलत आहे. माझं ठरलंय आता की मी हे घर सोडून निघून चालले. त्याचा अश्विनीशी काय संबंध? अरे बापरे, मी घर सोडून निघून जातेय ते तुला महत्वाचं नाही वाटत आहे, पण बायकोला यात मध्ये घेतलं हे महत्वाचं वाटतंय ना? डोकं फिरलंय, काय झालं नीट सांग जरा. खूप नाटकी आहात रे तुम्ही दोघंही, खूप नाटकी. म्हणजे वरवर सतत असं दाखवता की आम्हाला कशी शिल्पीची काळजी, आम्हाला कशी शिल्पी हवी आहे, पण ऍक्च्युअली तसं काहीही नाहीये. तुम्ही उलट सतत हाच विचार करत असता की शिल्पी या घरातून कशी निघून जाईल, आणि म्हणूनच तुम्ही मला प्लॉट दाखवायला नाही घेऊन गेलात, हो ना? शिल्पी, तू तर गप्प बस. शिल्पी, काय करतेस? वाटेल ते आरोप करतेस, कोणाबद्दल काही बोलतेस. प्रत्येक गोष्टीचा चुकीचा अर्थ काढायची गरज नाहीये, समजलं तुला? मी चुकीचाच अर्थ काढते, कारण मी चुकीचीच आहे ना. तुम्हाला असं सतत वाटत राहतं की मी लहान आहे, मला कशातलंच काही कळत नाही. सगळं कळतं ते तुम्हालाच. तुम्ही शहाणे आहात बाबा. शिल्पी अगं काय झालंय तुला? काय एवढी चिडचिड करतेस तू? मी तुझ्याकडून जे ऐकलंय ते ऐकल्यानंतर सुद्धा मी तुझ्यावर चिडचिड करायची नाही असं म्हणणं आहे का तुझं? काय ऐकलंस तू? सांग सांग, काय ऐकलंस? तुझी लाडकी बायको म्हणाली की बरं झालं आपण शिल्पीला इकडे घेऊन नाही आलो. मी फोन केला होता, तुला कदाचित कट करायचा होता तो, पण तो रिसीव्ह केला गेला. त्यानंतर तुम्ही जे काही बोललात ते सगळं ऐकलं मी, पण बरं झालं मी सगळं ऐकलं. निदान तुमच्या मनात काय ते तरी कळलं मला. शिल्पी हा, अगं अश्विनी, तू ऐकणार ती? अश्विनी, तुझ्या विरोधात काही प्लॅन वगैरे करत नव्हती शिल्पी. त्या प्लॉटवर इतके खड्डे होते ना की ती विचार करत होती की शिल्पी इकडे आली असती तर या खड्ड्यात अडकून पडली असती आणि तिचं काय झालं असतं. ऐक ना प्लीज, अशी कारणं देऊ नकोस मला. मला नाही पटणार आहे ती. तुला काय वाटतं या सगळ्यावर विश्वास बसेल माझा? किती पाठीशी घालणार आहेस तू तुझ्या बायकोला? मी पाठीशी घालतोय ते? मी? डोकं फिरलंय का तुझं? आधी स्वतःकडे बघ आणि मग दुसऱ्यांना ब्लेम कर. हे बघ, हे बघ, लागलंय तिला, पाय मुरगळलाय तिचा. अहो काय करताय तुम्ही? ती जे काही बोलते ती रागाच्या भरात बोलते ना. थांब अश्विनी, थांब. अरे मोठी सत्य कळलं मला, सत्य कळलं मला. सत्य ऐकायचं ना तुला? ऐक आता. त्या प्लॉटवर ना एवढे मोठे मोठे खड्डे होते. त्या खड्ड्यामध्ये अश्विनीचा पाय अडकला आणि ती पडली, तिला लागलं. पण तेव्हाही ना ती तुझा विचार करत होती. शिल्पी इकडे आली असती तर तिचं काय झालं असतं? ती प्रेग्नेंट आहे, तिला किती लागलं असतं? स्वतःचा विचार करत नव्हती ती. पण तू सरळ कधी विचारच नाही केला ना तिचा. कारण तूच अशी आहेस ना की तू सरळ कोणाचा विचार करू शकत नाहीस. सतत निगेटिव्ह थॉट्स असतात तुझ्या डोक्यात. मी तर म्हणतो ना, असा निगेटिव्ह विचार करणारा माणूस या घरातच नकोय मला. जा तू. श्रेयस, अहो काही काय बोलताय तुम्ही? श्रेयस शांत हो, शांत. अश्विनी, तू आधी बस बघू. आधी बस, औषध लावूया. बाई मला काही झालं नाही, जरा असं कळलं मला. ऐकणार नाहीस तू. थोडंसं खर्चटलंय. तुम्ही सगळे ठीक आहे. नाही हळद नको, हे मलम लाव. थांब, मीच लावतो. अहो खरंच काही काय खरं नाही लागलं, दाखव. आई हे लावून तुम्ही पण नसर. काही झालं तरी सगळेजण आपोआप हिच्या बाजूने होतात आणि मी नेहमी एकटी पडते. हो सर, चला सगळे गेले ऑफिस मधून, किती काम कराल. चला चला. दे आर एम्प्लॉईज. ते फक्त नोकरी करताय. हे
ब्रिक्स अँड अँगल कंपनी मी माझ्या कष्टाने उभी केली आहे. ही कंपनी माझी आहे. अरे ऑफिस टाइम संपला म्हणून काय झालं? मी माझं पर्सनल काम इथे करू शकतो ना? करू शकतो की नाही? बरोबर आहे सर तुमचं. तुम्ही ना पर्सनल कामं करूच शकता, पण तुम्हाला माहिती आहे का मी एम्प्लॉईज बद्दल बोलतच नव्हतो. एम्प्लॉईज वगैरे यांचं तर मी समजून घेऊ शकतो. श्रेयस वाघमारे कुठे आहेत? ते तर आपल्या कंपनीचे 50% पार्टनर आहेत ना. म्हणजे बघा ना सर, कामं मागताना तर मोठी हक्कानी कामं मागितली, मोठ्या हक्कानी पार्टनरशिप मागितली, पण कामं करायची वेळ आली तेव्हा कुठे आहेत श्रेयस वाघमारे? इथे तर नाही आहेत, गायब आहेत. कसं आहे ना, ते तुम्हाला सांगतात आणि तुम्ही ऐकता. म्हणजे मला हे मान्य आहे की ते खूप जास्त टॅलेंटेड आहेत, त्यांना फार कळतं. पण सर तुम्ही फार एक्सपिरियन्स्ड आहात हा. आणि हां सर, हे जे फील्ड व्हिजिट सारखे फालतू कामं आहेत ना, ते आता बंद करा. हां बंद करा सर. आत्तापर्यंत तर तुम्ही ना ते श्रेयस वाघमारेंना कोणतं तरी असं बॅक एंडचं, पेपर वर्कचं किंवा डॉक्युमेंटेशनचं काम द्यायला हवं होतं. सर कसं ना, त्यांनी तुमचाच लोड कमी होईल. ते सगळं ठीक, पण हे जे पेपर वर्क असतात ते खूप क्रुशियल असतात. आणि त्या बाबतीत मी माझ्या बापावर सुद्धा, आय मीन माझ्याशिवाय मी कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. सर तुम्हाला कळते तुम्ही कोणाबद्दल बोलताय? म्हणजे जर तुम्ही कोणी इतर बद्दल बोलत असताना तर मला काही फरक नसता पडला, पण तुम्ही श्रेयस सरांबद्दल बोलताय. अहो तुम्ही त्या माणसाला तर इन अँड आउट ओळखता ना. त्याच्या पास्ट रेकॉर्डमध्ये त्या माणसाने ना कधी कुठला स्कॅम केलाय ना कधी कुठला फ्रॉड. कम ऑन सर, यू कॅन ट्रस्ट हिम. तुम्ही विश्वास ठेवू शकता त्यांच्यावर. कुहू कुहू कुहू, काय झालं? काय एवढी नाराज आहेस? ओ, आपण इतका छान प्लॅन केला होता आणि घरी आल्यावर हे सगळे भांडून नाराज होऊन बसलेत म्हणून ना. आत्तू तर जेवली पण नाही. आणि आत्तू जेवली नाही म्हणून आई पण जेवली नाही. आय नो. मग आता प्लॅन कॅन्सलच ना बाबा. कोणी सांगितलं प्लॅन कॅन्सल? प्लॅन आपण सक्सेसफुल करायचा, पण ना घरातल्यांचा थोडा मूड ठीक झाल्यावर. हा ठीक आहे दीदू, चल आता आपण सगळ्यांना सांगू, म्हणजे त्यांचा मूड आता चांगला. तुला सांगायचं बस गुंडुलू, आता नाही सांगायचं. आता सगळे थोडेसे डिस्टर्ब आहेत ना भांडणामुळे. आपण ना योग्य वेळ आली की त्यांना सांगू. जस्ट वेट फॉर राईट टाइम. ओके? पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. तो हात पिंकी प्रॉमिस ना. हो बाबा, तुझं काय ते पिंकी प्रॉमिस. हा चला जेवून घ्या, भूक लागली असेल. मला नाहीये भूक. मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे, बाळाबद्दल बोलतोय. त्याला भूक लागली असेल. आणि प्रॉब्लेम कसा आहे की तुम्हा दोघांपैकी कोणालाही भूक लागली तरी खावं तुलाच लागणार. हो ना, ते आमचं आम्ही बघून घेतो. अरे बापरे, आमचं आम्ही बघून घेऊ? हो. हे बाळ, त्याची आई, आमची कोणीच लागत नाही. ऐक ना दादा, मला ना आता कोणाशीच काहीही बोलण्याची इच्छा नाहीये. तू प्लीज मला एकटीला सोड. नाही सोडणार. तुला जेवावं लागेल, आमचं सगळ्यांचं ऐकावं लागेल. स्वतःची मनमानी मी तुला करून देणार नाहीये, कळलं? शिल्पी, आम्ही जे काही सांगतो ते तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय ना. अरे बापरे, एवढा राग? मला सडनली ना ती जुनी शिल्पी आठवली. ए बाबा, तुला रागवायचं रागव, भांडायचं भांड, माझं डोकं फोडायचं डोकं फोड, पण जुनी शिल्पी नको. कारण ही नवीन शिल्पी ना आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. दादा, तुला काय वाटतं मी मुद्दाम करते का?
मी कितीही ठरवलं ना तरी सुद्धा वाईट विचार येतात मनात कधी कधी. काय येतात तेच तर मी सांगतोय मगाचपासून तुला. आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. सगळे सगळे तुझा चांगला विचार करतात. सगळ्यांना तू हवी आहेस घरी. मी खरंच हवी. मला तर हे फार वरवरचं वाटतं. म्हणजे खरंच कोणाला काही फरक पडतो का मी असले काय नसले काय, किंवा मी जेवली आहे नाही जेवली, कोणाला काही फरक पडत नाही असं मला तरी वाटतं. हे बरोबर म्हणतोय तुला. तू जेवली नाही जेवली काय कोणाला फरक पडतोय. म्हणूनच बहुतेक अश्विनी जेवली नाही. नाही म्हणजे विचारलं मी तिला का ग जेवली नाहीस, तर नाही सहज भूक नाही. बहिणी उपाशी आहे? हो उपाशी आहे. आणि आता फतवा काढलाय तिने, जोपर्यंत शिल्पी जेवणार नाही मीही जेवणार नाही. ती इकडे आली असती तुला बोलवायला, तू भास्कन गेली असती अंगावर तिच्या, म्हणून मला पाठवलं. मला सवय आहे ना लहानपणापासून. शिल्पी दिवसभर ना ती अश्विनी सगळ्यांची काळजी करत असते. तुझी काळजी, तुझ्या बाळाची काळजी, माझी काळजी, आई बाबांची काळजी. बिचारी दिवसभर प्रयत्न करत असते की सगळे खुश राहावे, सगळे आनंदात राहावे. पण तुला काय फरक पडतो का? तू अश्विनी बद्दल काही मनात येईल तो विचार करतोस. नको करूस असं. हे किती छान आहे ना, तू कायम तुझ्या बायकोची बाजू घेतोस. आय मीन छान आहे हे, घ्यायला पण पाहिजे. किती छान वाटतं की एक माणूस एखाद्या माणसाची बाजू घेतो आणि त्याच्या बाजूने बोलतो. मला ना माझ्या बाबतीत हेच मिसिंग वाटतं. हा म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाजूने बोलणारं कोण आहे माझ्यासाठी, किंवा माझ्याबद्दल बोलणारं कोण आहे. आणि ते सगळं मी आता या बाळात बघते. असं वाटतं मला की बाळ जेव्हा जन्माला येईल ना तेव्हा ते असेल माझ्या बाजूने बोलणारं, माझ्यासाठी बोलणारं. ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चालू आहेत ना, मला खरंच भीती वाटते. असं वाटतं की सगळं नीट होईल ना माझ्या बाळाच्या बाबतीत. मला ना एकटं पडल्यासारखं. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, कळलं तुला? तुझा दादा आहे, अश्विनी आहे, आई बाबा आहेत. आम्ही शेवटपर्यंत तुझ्या बरोबर राहणार. कोणद्वारे डोळे पुसा आणि ती काही जेवून घ्या. तिघ परत विसरलीस अश्विनीला. तू बाळ आणि अश्विनी आमची मॅडम पण आहे ना उपाशी. हो बाबा, चल आला मोठी बाजू घेणारा. चल शिल्पी, सॉरी. नाही ग वहिनी, खरं तर मीच सॉरी. मला जरा राग आला होता. तुम्ही सकाळी म्हटलात की तू येऊ नकोस, हिला नको घेऊन जायला. एकटं वाटलं मला, म्हणून मी तशी वागले. सॉरी. अगं, यांनी जे काही केलं ना ते तुझ्या काळजीपोटीच केलं. तुला माहितीये का, ते प्लॉटवर गेले ना तेव्हा सुद्धा हे सांगत होते की किती ऊन आहे, परत आजूबाजूला काही खायला प्यायला नाहीये, जर भूक लागली तर काय खाणार, आणि जर डब्बा नेला तरी बसणार कुठे ना. आणि आपल्या प्लॉटची जमीन पण इतकी ओबडधोबड आहे ना, इतके खड्डे आहेत. त्यांनी जे काही केलं ते तुझ्या काळजीपोटी केलं. आणि खरंच यामागे ना त्यांचा कोणताही हेतू नव्हता. म्हणजे आता तुमचं पॅचअप झालंय ना? हो, आमचं पॅचअप झालं असंच म्हणायचं. बहिणी, फक्त नेक्स्ट टाइम असं काही कारण असेल तर स्पष्ट सांगत जा मला. पुढच्या वेळी असं काही केलंस ना तर 10 उठावशा काढायला लावेन आणि मगच बोलेन. आणि ठीक आहे, एकदा का प्लॉट व्यवस्थित केला ना आपण की आपण सगळे तिकडे जाऊ. चालेल?
मी तर भूमिपूजनाचा मुहूर्त सुद्धा काढलाय. भूमिपूजनाच्या तयारीला जाऊया. गुरुजी म्हणाले या मुहूर्तावर भूमिपूजन केले ना तर तुम्हाला घर नक्की लाभेल. आई एक मिनिट, त्या प्लॉटवर भूमिपूजन होणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही? अश्विनी, मी एकदा सांगितलं म्हणजे सांगितलं, त्या प्लॉटवर भूमिपूजन होणार नाही. अरे भूमिपूजन करायचं नाही म्हणजे त्याच्याशिवाय बांधकामाला कशी सुरुवात करायची? आई, मी गुरुजींशी बोललोय. भूमिपूजन करण्यासाठी आपल्याला त्या प्लॉटवर जायची गरज नाहीये. ते आपल्या घरीही करू शकतो आपण. मी आणि गुरुजी जाऊ, एक छोटी पूजा करू, तिकडची माती घेऊन येऊ, एक दगड घेऊन येऊ, झालं भूमिपूजन. अरे शॉर्टकट मध्ये पूजा करायची? अरे ज्या घराचं इतके वर्ष आपण स्वप्न बघितलं ते आता साकार होऊ घालतंय आणि तू म्हणतो शॉर्टकट मध्ये पूजा करायची? तुम्ही दोघं या सगळ्यावर का वाद घालताय? आई, अहो अजून प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी झाले नाहीयेत, फॉर्मॅलिटीज कम्प्लीट व्हायच्या आहेत. एकदा का प्रॉपर्टीचे पेपर्स रेडी झाले, सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या की भूमिपूजन कधी करायचं हे आपल्या लक्षात येईल ना, आणि तेव्हा आपण हे सगळं ठरवू ना. आतापासून का वाद घालताय? वाद सगळा होतोय ना तर तुझ्यामुळे. तू बापाला तात्काळ उभं केलंस ना तिथे, त्याचे परिणाम आहेत ते सगळे. आज धडपडलीस ना ते पण त्याच्यामुळेच, समजलं? असं काही नाही. माझ्याकडे ना एक चांगली बातमी सुद्धा आहे. स्वयंसिद्धा नावाची संस्था आहे, त्यांनी एक इव्हेंट ऑर्गनाइज केलाय आणि त्यात मी पार्टिसिपेट करणार आहे. या इव्हेंट मध्ये ना नवीन महिला उद्योजकांना आपापले प्रोडक्ट दाखवण्याची संधी मिळणार आहे आणि तिकडे बरेचसे इन्व्हेस्टर्स पण येणार आहेत. जर त्यांना आपलं प्रोडक्ट आवडलं तर ते आपल्याला फंडिंग पण करू शकतात ना. वा, उत्तम. खरं सांगू अश्विनी, तुला ना मस्त ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे. बघितलंस, उज्ज्वला चांगल्या गोष्टी देखील घडतायत घरात. आजी बाबा, त्याचं काय ना, अगदी हे बेसिक लेवलचं एक्झिबिशन आहे. जास्त बायकांनी पार्टिसिपेट सुद्धा केलं नाही, पण म्हटलं चांगल्या गोष्टीला सुरुवात होते ना, म्हणून सुरुवात करूया. मग काय? वहिनी, परफेक्ट केलंस तू. शिल्पी, आणि या इव्हेंट मध्ये ना मला तुझी मदत लागणार आहे. करशील ना मला मदत? हो, डन. लगेच सुरू करूया. आत्या, तो लॅपटॉप ठेव जरा. मी क्लोज थांब. अगं, आम्हाला जरा बोलायचंय तुझ्याशी. अगं तुम्हाला बोलायचंय मान्य आहे मला, पण माझं जरा अर्जंट काम चालू आहे, प्लीज मला दे. अगं पण आमचं सुपर अर्जंट आहे. अरे पण काय काम आहे? आम्ही एक ना प्लॅन केला चौघांचा. चौघांचा? हो. अगं म्हणजे आम्ही दोघं आणि तुम्ही दोघं. कोण दोघं? तू पहिला ते सगळं सोड. तू पहिला आम्हाला प्रॉमिस कर की तू नाही म्हणणार नाही. हा, पण कशाला नाही म्हणणार नाही? एकतर ना मला प्लीज तुम्ही क्लिअर सांगा काय करताय हे, मला कळलं पाहिजे. अगं म्हणजे आम्हाला ना तुझं थोडासा वेळ हवाय. थोडा वेळ म्हणजे थोडे दिवस हवेत. थोडे दिवस म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामधला थोडा वेळ हवाय. कशासाठी पण? म्हणजे काय? त्या प्लॅन साठी. म्हणजे ना, जर मी तुला म्हणाले की तुला इकडे बसायचं तर तुला तिकडेच बसावं लागणार आहे. जर मी तुला म्हणाले की तुला तिकडे चालायचं तर तुला तिकडेच चालावं लागणार आहे, समजलं? आणि तुला हसायला सांगितलं की हसायचं आणि जे जे सांगू ना ते तसं करायचं. एक काय आहे, प्लीज नीट सांगा ना यार. अगं गंमत आहे, तुला आणि सांगू. तेवढं छान आहे ना, मस्तच आहे तुझं. काय तू काय? काय चाललंय का तुम्हा मुलींचं? मी आल्या आल्या सगळ्या गप्प का झालात तुम्ही? काय नाही काय नाही अगं, ते आम्ही हा आत्याला तिच्या लॅपटॉप वरच काम विचारत होतो. लॅपटॉप कुठे? हा काय लॅपटॉप? तो तर बंद आहे. उघडा आहे. हाजी, काय चाललं असतं तुम्हा मुलींचं ना, काही कळत नाही. हा, आणि तुला जेवायला ये म्हटलं होतं ना,
केव्हाच बोलवतेय? अगं स्वतःसाठी नाही पण बाळाची तर काळजी कर. हो येते. अगं येते काय काहीतरी शोधायला राहू दे. उज्ज्वला आले जेवायला लगेच ये. हो लगेच पाठवतो तिला. हा 2 मिनिटात येतो. वाग नाही बघ ना मस्त आहे. हे सांगा आता तरी काय आहे हे सगळं? अगं सगळं सांगतो पण हे सिक्रेट कोणालाही कळू देऊ नये. हे आपलं पिंकी सिक्रेट. सिक्रेट